महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय जवळपास निश्चित झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभेत सन्मानजनक जागा लढवणार असल्याचं अजित पवारांनी पत्रकारांसोबत केलेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितलंय। सत्तेत सहभागी होताना अमित शहांसोबत अनेक बैठका घेतल्याची माहिती देखील यावेळी अजित पवार यांनी दिली आहे। मास्क आणि टोपी घालून दिल्लीत बैठकीसाठी यायचो असंही अजित पवारांनी म्हटलंय। तर नेमकं काय घडलं आपण ते पाहूयात। दिल्लीमध्ये अजित पवार आणि अमित शहांमध्ये बैठका झाल्यात। सत्तेत सहभागी होताना शहांसोबत बैठका झाल्या असल्याचं कळतंय। मास्क आणि टोपी घालून अजित पवार यांनी दौरे केले होते। तर त्यांचे ए पवार या नावानं बोर्डिंग पास असायचे। विधानसभेसाठी महायुतीचा फॉर्म्युला देखील जवळपास निश्चित झाला असल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। राष्ट्रवादी सन्मानजनक जागा लढवणार असल्याचं अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवार यांनी म्हटलंय। महायुतीत सहभागी होण्यापूर्वी अजित पवारांनी वेषांतर करून अमित शहांची दिल्लीमध्ये भेट घेतली होती आणि या मुद्द्यावरून आता संजय राऊतांनी जोरदार टोला लगावलाय। गुप्तहेराप्रमाणे टोप्या बदलल्या असल्याचा टोला राऊतांनी अजितदादांना लगावलाय। तर राऊतांच्या या टीकेला सुनील तटकरे यांनी देखील प्रत्युत्तर दिले। आता पहा ना, अजित पवार हे एखाद्या गुप्तहेराप्रमाणे रहस्य नाटकाप्रमाणे नाव बदलून टोप्या बदलून वगैरे 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 खोट्या मिशा लावून फिरणार हे दिल्लीत अमित शहाना भेटायला जात होते। म्हणजे संजय राऊतांना असं म्हणायचं की 10 वेळ दादा आधी भेटले तर कपट का म्हणत। संजय राऊत हे विसरतात का 2019 सालामध्ये ज्या वेळेला शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्रित लढला आणि या संजय राऊतांनी पवार साहेबांच्याकडे जात आणि काँग्रेसच्याकडे दार झिजवत त्या ठिकाणी जी काय महाविकास आघाडी स्थापन केली, मग त्याला कुठला शब्द वापरायचा? दुसरीकडे याच भेटीच्या मुद्द्यावरून संजय राऊत आणि गिरीश महाजनांमध्ये देखील चांगलीच जुंपलेली आहे। पाहूया। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे रात्री 12 नंतर वेश बदलून मुंबईतल्या दिव्याच्या लाईट खाली बसून सरकार कसं पाडायचं याच्यावर चर्चा करत होते आणि हे दोघे बोलतायत। हे लोक त्यांना ओळखत नव्हते, म्हणजे किती हुबेहूब मेकअप केला, किती हुबेहूब मेकअप। म्हणजे फार मोठी गोष्ट आहे की हे कलाकार, या कलाकारांनी राजकारणातल्या मराठी नाट्यसृष्टीचं आणि आपल्या चित्रपट पडद्याचं फार मोठं नुकसान केलं। आता नटसम्राट कोण आहे राज्यामध्ये या सगळ्या लोकांना माहित आहे। कॉमेडी कोण करतं हे सर्वांना माहित आहे। नखलाकार कोण आहे हे सगळ्यांना माहित आहे आणि म्हणून राऊतांनी याबाबत बोलले, लोक त्याला चांगले ओळखून आहेत, त्यामुळे त्यांनी त्यांचं काम रोज करत राहावं सकाळ झाली। दरम्यान भेटीवर तटकरे आणि चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हटलेत ते देखील पाहूयात। खूप खेळीमेळीच्या वातावरणामध्ये गप्पा झाल्या। त्याच्यामध्ये जे दादांच्या मोकेपणाच्या स्वभावाप्रमाणे जे काय बोलायचं होतं ते बोललं। ते आज मला असं वाटतं अनौपचारिक चर्चेचा तपशील आज आपल्या सगळ्या वाहिन्यांच्या वरती फिरतोय। बरं आहे, पण काय नाही मास्क आणि वेगळाच ते काल ज्या पत्रकार मित्रांच्या बोलले दादा, त्यांच्याकडनं याच्याबद्दलची तुम्ही जास्ती माहिती घ्या। अमित भाई तर आमचे असे नेते आहेत की तुम्ही सुद्धा आपण मागितलं तर लगेच देतात। तर त्या वेळेला असे काही विषय त्यांचे असतील, म्हणजे नॉट नेसेसरी त्यांची कामं म्हणत आहे मी। तर हे महायुती जागा, 12 राज्यपाल जागा, विधान परिषद सभापती, महामंडळ, खूप विषय असतील माहिती आहे।